थोडी माया जाळ संकीर्तने संकीर्तने निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ निवृत्तीचे फळ सकळ गोपाळ. निवृत्तीनाथांचे संकीर्तन 29वा भाग. जय जय राम कृष्ण हरी हरी. 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 राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी 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 हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण हरी हरी. जय जय राम कृष्ण आपला सध्याचा अभंग चालू आहे, तर तो जरा पुढे जाते का बघूया. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. तेणेची पदवी मोक्ष मार्ग. समता वर्तावी अहंता खंडावी. समता वर्तावी अहंता खंडावी. अहंता खंडावी. म्हणण्याचा गाभा समता वर्तावी आहे की जो तात्विकदृष्ट्या सुद्धा समजायला थोडा कठीण, व्यावहारिकदृष्ट्या आचरायला त्याच्यापेक्षा कठीण, आणि जर सापडला तर मात्र त्याच्यासारखा सोपा मार्ग नाही. मग असं तेणेची पदवी आपल्याला आनंदाचा मार्ग सापडू शकेल असं तो आहे. त्यासाठी अहंतेच्या खंडनाचा विचार आधी केला की जी सगळ्यांना ग्रासते, लहान थोर काही असो, त्याच्याजवळ काही असो नसो अहंता नक्की असते एवढं खरं. आपण विचार करून पाहिला असेल, ज्याच्याजवळ काही नाही त्याच्याजवळ सुद्धा अहंकार असतोच. यांच्याजवळ काही आहे त्यांचा प्रश्नच नाही. तर ते
आणि तो सूक्ष्म असतो, तो ओळखता कसा येत नाही, का येत नाही, तो काय करतो, याचे सगळे आपण कुठे त्याची फसवणूक आहे, तो नाही म्हटलं तरी कसा असतो, हे सगळं पाहायचा प्रयत्न आपण मागच्या भागातून केला. आता त्यात ते कशातून निर्माण झालं वगैरे बघताना आपण मूळ जर समता आणायची तर तिच्याबरोबर विषमता हा विषय आला. मग विषमतेबरोबर विविधतेचा विचार केला. किंवा निसर्ग जे आणतोय ती विविधता आहे, आणि आपल्याला जो विषय बाजूला करायचा आहे तो किंवा विचार करायचा आहे तो ह्या विषमतेचा आहे. विविधतेचा विचार करून मग विषमतेकडे आपल्याला येता येईल. कारण जे दिसतंय ते विविध आहे ते बरोबर आहे, त्याची कारणंही आपण पाहिली. निसर्ग असं का करतो आहे, तर आता या विविधतेचा सारांशाने विचार केला तर काय लक्षात येईल की ही बाह्य आहे, मुख्यतः बाह्य आहे. विविधता बाह्य आहे, ती ह्या सगळ्या निसर्गचक्राला पूरक आहे. काही आपण तिची वैशिष्ट्य फक्त पाहिलेली 1-2-4 शब्दात. ती त्याच्याचबरोबर आनंदासाठी आहे. खरं सांगायचं तर विविधता का निर्माण केली हे आता मी फक्त सार रूप सांगितलं, मागे काही थोडा विस्तार मागे केला आहे म्हणून. तर आनंदासाठी आहे खरं सांगायचं तर. जसं एकासारखी एक माणसं जर सगळी असतील तर नुसता पाहण्यात सुद्धा माणसाला आनंद नाही, ती विविध प्रकारची आहेत म्हणून काहीतरी आनंद आहे. हे जसं आहे तसंच परिस्थिती वेगवेगळ्या प्रकारची आहे. हे बाजूबाजूला असलेलं, हे आता वारं सुटलं, कडक ऊन पडलं होतं, पाऊस येईल, हे सगळी विविधता आहे म्हणून काहीतरी आनंद पण आहे. प्रत्येक ठिकाणी थोडा मनुष्याला प्रत्येक वस्तुस्थितीचा जसा कंटाळा येतो, ती नको असं वाटतं. उन्हाळा आला की उन्हाळा नको असं वाटतं, केव्हा एकदा संपेल असं झालंय. तगमग होते, जीवाची तगमग होते. तेव्हा बरोबर आहे, प्रत्येकाच्या हे उन्हाळ्यामुळे जीवाची तगमग होती, गोष्ट खरी आहे. पावसाची वाट पाहतो हेही खरं आहे. पण नंतर चिखलातून जायला लागलं, अंगावर उडायला लागला, चांगली वस्त्र खराब व्हायला लागली, 2 वेळा धुवायला लागणार आहे, कळायला लागलं की मग आता केव्हा जाईल. कारण तो उघडत नाही, असं काही वेळ होतं, उघडत नाही पाऊस. कामं खोळंबतात, माणसांचे वस्त्रांच्या अडचणी येतात, जायच्या अडचणी येतात, वाहनांच्या अडचणी येतात. हे सगळं पाहिलं की ते केव्हा जाईल असं होतं. तेव्हा हे असंच सुरू व्हायचं. ते गेलं की ते थंडी कडाका सुरू झाला की त्याचे आजार, त्याचे त्रास, ते सगळं म्हणजे असतो. त्यातल्या त्यात बरा सीझन, त्यातल्या त्यात फिरायला वगैरे जाणाऱ्या लोकांच्या दृष्टीने पर्वणी असते, पण तरीसुद्धा त्यातल्या अडचणी तेव्हा लक्षात येतात की अरे हे थंडीचेही आपल्याला काही साध्या श्वास घ्यायला सुद्धा त्रास देते थंडी, त्याचे सुद्धा आजार आहे. तेव्हा आता हे एकदा लख्ख ऊन पडलं म्हणजे बरं वाटेल असं पडतंच ते. तेव्हा तो त्याचं काम त्याचं करतोच आहे, बरोबर, त्यात काही चूक नाही. आपल्या आनंदासाठी तो हे करतो आहे. कारण आत्ता आनंद वाटतोय किती ह्याच्यापेक्षा त्याच्यातून पुढे चक्र सुरू राहिल्यामुळे जो आनंद मिळणार आहे त्यासाठी तो हे करतोय असं आपण लक्षात घेतलं. आनंदासाठी म्हणजे आता एवढं उकडते ना आम्हाला घाम फुटले, तुला आनंद कसला म्हणता असं वाटेल, तर तसं वाटू नये म्हणून म्हटलं पुढे आनंद मिळावा म्हणून आपण आत्ताचं जे असं दृश्य वाटतंय आहे ते थोडंसं सोसतो. पण मूळ त्याचा उद्देश हा आनंद देणं हाही आहे. ह्या सगळ्या चक्राचा किंवा या सगळ्या जर अशी लेटरल असा सरळ प्रवास मानला निसर्गाचा तर त्याच्यात त्याची विकास चालू आहे. त्या विकासासाठी सुद्धा ह्या सगळ्याची गरज आहे. तर हे होणार, झाड उभं वाढू दे, हे काय निसर्ग चक्र आहे ते पुढे पुढे चालू दे, हे सगळं चालण्यासाठी हे सगळं होईल तर हे चालेल. जशा पिढ्याने पिढ्या चालण्यासाठीच निसर्गाची यंत्रणा आहे, तशीच ही सगळ्या निसर्गाच्या ही झाडं चालण्यासाठी यंत्रणा आहेत, रोपं चालण्यासाठी यंत्रणा आहेत, सगळ्याच यंत्रणा आहेत आणि त्यामुळे हे सगळं पुढे जाते. त्यामुळे आपण हे विसरून चालणार की त्याची ते जी काय विविधता वगैरे त्याची जी स्वतःची वैशिष्ट्ये आहेत ती सगळी चालण्यासाठी आहे. आता अडचण अशी आहे की या सगळ्या विविधतेचा आनंद आपल्याला कळला, ती का आहे हे कळलं, तर तिचं विषमतेत रूपांतर करणारं जे मन आहे त्याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. अडचण आहे ती विषमतेत रूपांतर होतं. वास्तविक त्याची ती विविधता आहे, आपण त्याची विषमता बनवतो. आपण गेल्या वेळेला एक उदाहरण पाहिलं होतं की काळा गोरा ही त्याची विविधता आहे. त्याने एक काळे पण निर्माण केले, एक गोरे पण निर्माण केलं, झाडातही केले, माणसात केले, सगळीकडे केले. पण त्यावरून आपण वंश आणि ह्याचे भेद निर्माण केले. ते निर्माण करत निसर्गाने काय म्हणलं नव्हतं तसं.
म्हणजे त्यांनी जेवढं दिलं त्याचं त्यांनी काय करायचे ते त्याच्या दृष्टीने विविधता निर्माण केली, पण आपण तिचं काळ्या गोऱ्यात रूपांतर केलं आणि मग गोरेन ते काळ्यान ते द्वेष आणि ते सगळं निर्माण झालं पुढचं सगळं. आता हे विषमतेत रूपांतर हे श्रेष्ठ ते कनिष्ठ हे कोणी ठरवलं? हे निसर्ग थोडं म्हणत होता काही की हे कनिष्ठ आहेत किंवा ते श्रेष्ठ आहेत असं निसर्ग म्हणत होता का? ज्या ज्या व्यवस्थांनी विषमता निर्माण झाली त्या निसर्गाच्या आहेत का हा विचार करून पाहावा. आज विषमता खूप प्रकारची आहे. आर्थिक विषमता आहे, ठीक आहे, निसर्गाने निर्माण करून ठेवली का? कुठेतरी जास्त पैसा दिला, कुठेतरी कमी टाकला, वरून पाऊस पडताना जसा पडतो तसं स्वरूपाचं काही झालंय का की इथे ह्या घरावर पाऊस पडला आणि त्यामुळे तिथे प्रचंड पैसा झाला, दुसऱ्या एखाद्या घरावर पाऊसच पडला नाही, त्यांना खायला प्यायला द्यायला जो पैसाच नाही अशी परिस्थिती आहे, बाजारात धान्य आणायला पैसा नाही अशी परिस्थिती आहे, असं कुठं झालंय का? म्हणजे ज्या ज्या कारणाने बरं आर्थिक विषमता सर्वात मोठी विषमता आहे, सत्तेच्या विषमता आहेत, किती प्रकारच्या विषमता आज आपल्याला दिसतील. ह्या सगळ्या ज्या ज्या म्हणून विषमता म्हणून दिसत आहेत की ज्या दुःखाला कारणीभूत होतात आणि म्हणून ते समतेचं बद्दल बोलतात. तर समता वर्तावी ती कळावी तरी मग वर्तावी पुढे, तेव्हा ती कळण्यासाठी हे आहे. ह्याच्यात ज्या ज्या प्रकारच्या विषमता आपल्याला दिसतात, जातीच्या विषमता आल्या त्या काय निसर्गाने निर्माण करून पाठवल्या नाही, कर्मांच्या विषमता आल्या त्या काय त्यांनी निर्माण करून पाठवल्या, आम्ही कर्मांचे प्रकार केले, गरजेच्या गोष्टीसाठी आम्ही ते तयार केले, मग ठीक आहे, गरजेच्या गोष्टीसाठीच चालू द्यात. कर्माची विविधता राहणार इतक्या प्रकारचे आपला व्यवहार आहे साधा, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी अगदी रात्री झोपेपर्यंत इतक्या प्रकारचे आपण व्यवहार करतो. त्या व्यवहारामध्ये किती प्रकारचे विविध व्यवहार आपल्याला लागतात. सकाळी उठलं तर पाणी पाहिजे, म्हणजे पाण्याची एक यंत्रणा पाहिजे, म्हणजे हे सुरुवातच झाली माणसाची, ती यंत्रणा पाहिजे. त्याच्यानंतर त्याला अन्न द्यायचे म्हणजे कोणीतरी ते पिकवलं पाहिजे, म्हणजे पिकवणाऱ्याची कुठली तरी यंत्रणा पाहिजे, म्हणजे आता ते पाण्यापुरवठ्याची यंत्रणा पाहिजे, शेतकऱ्याची यंत्रणा पाहिजे, ते आणून पसरवणारं काय मार्केटिंग कमिटी आहे ती पाहिजे, ते व्यापारी पाहिजे, किती यंत्रणा निर्माण झाल्या. म्हणजे एक आपल्या पुरता आपण निर्माण केला तर आता ह्याच्यातले शेतकरी कनिष्ठ समजायचे आणि व्यापारी श्रेष्ठ समजायचे असं काही कुठे त्यांनी निसर्गाने सांगितलं होतं का? नाही. पण त्यातल्या त्यात जिथे कुठे संचय निर्माण झाला, जिथे कुठे ते काय श्रीमंत झाले असतील, सगळेच झाले असतील असं मी म्हणत नाही, पण सर्वसाधारणपणे मध्यस्थ वर्ग जो असतो त्यातला तो त्यातल्या त्यात कमवू शकतो किंवा त्यातल्या त्यात त्याची जास्त कमाई असते असं म्हणतात. आपल्याला ते असंही सार्वत्रिक म्हणता येत नाही, पण ठीक आहे, त्यातल्या त्यात अशा तऱ्हेनं जिथं कुठं ते कमी जास्त असेल, ते श्रेष्ठ कनिष्ठ ते कमी जास्त हे माणसाचे क्रिएशन आहे. त्याला करायचं तर करू शकतो, करायचं नसलं तर करायचे न करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहे. त्यांनी ठरवलं तर ते तो करू शकतो. हे तो त्याच विषमतेने सगळं ग्रासलेलं आहे सगळीकडे आज. हे विषमतेनं ग्रासलेलं हे सम करणं हे त्याला शक्य आहे, कारण हे करणारं कोण आहे, ह्याला श्रेष्ठ समजणारं कोण आहे, हे संचय करणारं कोण आहे, तर ते आपलं मन आहे आणि आपल्या यंत्रणा आहेत. त्यामुळं सत्तेला मान आहे आणि बिनसत्तेला दरवाजात नाही उभं करत कोणी. असं आहे. कसलीही सत्ता असू दे, कशाची, तुमच्या बुद्धिमत्तेची असू दे, कसली असू दे, पदाची असू दे, काही असू दे, त्या सत्तेचा मान आहे तो. तर तो निर्माण केला की तो मान असलेले, कमी मान असलेले, मग त्यांना काहीच समाजात मान्य असा वर्ग, असं करत करत ती विषमता निर्माण झाली. मग ती विषमतेची दुःख निर्माण झाली. हे सगळं निर्माण करण्यामध्ये कोणी हे केलं हे आपल्याला कळावं म्हणून हे सगळं करणारं विषमतेत, म्हणजे जी विविधता मुळामध्ये होती तिचं हळूहळू करत विषमतेत रूपांतर करण्याचा कार्यक्रम मनाने चालवलेला आहे. आणि त्या मनाची जी हे बदलण्याची कारण आहे ते त्यातून ते आनंद मिळवते हा आहे. मन ह्यातून एक आनंद मिळवतं, श्रेष्ठ व्हायचं. आता दुसऱ्यापेक्षा आपल्याकडे कम्पॅरिझन्स आहेत किती प्रकारच्या, मुलांच्या तर तिथपासून सुरुवात होते की त्याला एवढं जमतं, तुला का जमत नाही, तुला सगळं आहे, म्हणजे काय ते टेबल लॅम्प आहे, ते हे आहे, ती खुर्ची आहे, ते आमका आहे, ते हे आहे, आता ते सगळे बाकीचं सुद्धा लागतं. म्हणजे त्याच्याबरोबर तुला गेम आहे, तुला हे आहे, तुला व्हिडिओ आहे, तुला व्हिडिओ आहे, काय ते सगळं आहे, म्हणजे जे काय आहे ना, मग त्याच्या एवढे मार्क तुला काय पडते, तिथून ते सुरू करून दिलेलं असतं त्यांना कार्यक्रम. हा कार्यक्रम मनाच्या तुलनेचा आहे. त्याची कुवत काय आहे, त्याची क्षमता काय आहे, ती त्यांनी वापरली असेल तर त्यांनी जे केलेलं ते सर्वोत्तम कार्य आहे, दुसऱ्यांनी केलेले तेही सर्वोत्तमच कार्य आहे. पण ही दोन सर्वोत्तम मानत नाही आपण. आता सर्वोत्तम कशाच्या संदर्भात म्हणायचं, कारण सर्वांच्या मध्ये उत्तम का माझं जे सर्व आहे त्याच्यामध्ये उत्तम, घोटाळा तिथे आहे सगळा झालेला तो. म्हणून विचारगीतेमध्ये आपल्या लक्षात आलं असेल तर याचा उल्लेख बुद्धम केलेला आहे. खरी स्पर्धा स्वतःशीच, बाकी दुःखाचं कारण. तुम्ही कोणाकडे बघितलं तरी दुःखी व्हालच, कारण तिथे काहीतरी विषय असणारच आहे.
काय आपण समजा एक श्रीमंत म्हणून बघायला गेलो तर दसपट श्रीमंत मनुष्य दिसतो, आपण एक सत्ता म्हणून बघायला त्याच्यापेक्षा दसपट सत्ता असलेली दिसते. म्हणजे कशाच्या आधाराने ज्या ज्या विषमता माणसाने आता माणसामध्ये विविधता निर्माण केली, त्यात एखाद्याने एखाद्याला श्रेष्ठ समजला, हा बा सुंदर आहे म्हणून हा श्रेष्ठ आहे, हा ग्रुप आहे म्हणून हा कनिष्ठ आहे, असं कोणी ठरवलं? हे मनाने ठरवलं. तो माणूस म्हणून कदाचित इतका मोठा असेल की तो सौंदर्यवाला तो मार खावा त्या बाबतीत, किंवा कोणी त्याच्या आऱ्याला उभं राहू नये असं असतं. मग असं हे कशावरून निर्माण होतं? हे श्रेष्ठ कनिष्ठ हे सगळा उद्योग हा मनाला, आणि मनाला याच्यामध्ये म्हटलं ते स्वतःच्या आनंदासाठी करतं. म्हणजे काय तर ते त्यातून त्याला जी साधनं दिलीत, सर्वात मोठं साधन म्हणजे विकारांचं साधन आहे, त्याला खूप साधनं दिलेली आहेत. तर त्या साधनांनी जो आनंद ते मिळतं, तो आनंद जो निसर्ग आनंद देतो तसा नाही आहे. ज्याला दैवी आनंद म्हणतात तो निसर्ग देतो, आणि हा आसुरी आनंद आहे. कोणापेक्षा तरी आपण श्रेष्ठ आहोत याचा एक, ह्याला मी आसुरीच म्हणतो स्पष्ट, हा आसुरीचा आनंद आहे. कोणापेक्षा तरी मी श्रेष्ठ आहे, तुम्ही असाल तर असाल, तसं तुम्हाला वाटायचं काही कारण नाही. आपल्याला वाटायचं काही कारण आहे का? श्रेष्ठ असेल तो श्रेष्ठ असेलच, कनिष्ठ असेल तो कनिष्ठ असेलच. समजा बुद्धिमत्तेने एखादा श्रेष्ठ आहे, समजा बुद्धी जास्ती काय त्याचा बुद्ध्यांक अलीकडे काढतात, आता खूप अंक काढायला लागले हो की नाही. क्वेश्चन्स आता किती प्रकारचे निघाले आता आपल्याला माहिती आहे. इमोशनल क्वेश्चन लागतो, आता सगळेच क्वेश्चन लागतात. तर ते सगळे जे क्वेश्चन्स आहेत ह्यामध्ये त्याचा समजा जास्त आहे, एखाद्याचा कमी आहे. मग तो बाद झाला का, की तो कनिष्ठ झाला का? आज व्यवहाराला कदाचित कनिष्ठ हा कोशंट असलेला अत्यंत समजूतदारपणे वागेल, आणि ज्याचा कोशंट जास्त आहे तो असमंजस असू शकेल, तो तरकटी असू शकेल, तो हेकट असू शकेल. आता तुझं हेकट असलं तर हेकट बरा आहे तुम्हाला का, हा सरळ समजूतदार वागतो तो बरा आहे. आता कोशंटवर जायचं तर सर्टिफिकेट बघितलं पाहिजे, ह्याच्यावर जायचं तर व्यवहार पाहायला पाहिजे. पण हे मनाला त्यांनी लावून दिले म्हणून ती आणखीन घासून ज्याच्याच आहे. खरं सांगायचं तर हे सगळं इतकं तकलादू आहे, कारण शेवटी आपण मोजतो कशावर, मार्कावर. 80 म्हणजे मोठा झाला, 90 म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा झाला असं आहे का, 90च्या पेक्षा 95 झाले म्हणजे त्याच्यापेक्षा मोठा झाला असं. माणूस म्हणून काय झाला हे याच्यावर ठरवता येतं का? आनंद देण्याची माझी एक क्षमता आहे. आनंद लोकांनी, आत्ता माझी कल्पना अशी की लोकांनी मला आनंद द्यावा, माझ्या आनंदासाठी जग निर्माण केलेलं आहे, त्यामुळं घोटाळा आहे. हे सुद्धा मनाचाच कारभार आहे. जगाला आनंद देण्यासाठी मी निर्माण झालो खरं सांगायचं तर. मग असं जर भूमिका असेल तर मग हे राहणार नाही. पण मी माझं काहीतरी असल्यामुळे, ते वैशिष्ट्य असल्यामुळे, ते वैशिष्ट्य लोकांना वाटलं पाहिजे याच्यासाठी काही ना काही, मी मागच्या वेळेला उदाहरणं पण दिली आपल्याला, की नसलं तरी मनुष्य वैशिष्ट्य निर्माण करायचा प्रयत्न करतो, की काहीतरी करून माणसाला आपलं वैशिष्ट्य वाटलं पाहिजे, आपण श्रेष्ठ आहोत, आपल्याकडे लक्ष वेधलं. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्याचं कारण हे निसर्गाचं आहे का? हे निसर्गाने उत्पन्न केलं का? नाही, हे मनाने उत्पन्न केलं की माझ्याकडे लक्ष वेधलं जावं. कशासाठी वेधलं जावं? तर मी कोणीतरी आहे असं वाटावं. किती खरं सांगायचं तर वरून तर किती काय बालिश कल्पना आहे खरं. म्हणजे अशा तऱ्हेचा आनंद ही खरं बालिश कल्पना आहे. तुमच्याकडे बघून लक्ष वेधलं जावं किंवा बरं वाटावं असं जर काही असेल तर ते तुमच्याकडे असेल आणि लोक ते पाहतीलच. त्याच्यासाठी मला वाटायचं आणि मी वेगळे प्रयत्न कृत्रिम करायचं कारण काय? ते कृत्रिम प्रयत्न हे शेवटी आज जरी सुखाला आणि आपल्याला एक तात्कालिक आनंदाला कारणीभूत असले, ज्याला मी आसुरी म्हणतो, तर त्या अर्थाच्या आनंदाला आज जरी ते करत तरी ते नंतर आपल्याच दुःखाला कारणीभूत होतात. आपण कालांतराने त्या लोकांच्याकडे पहा म्हणजे लक्षात येईल की कालांतराने हे जे काय वैशिष्ट्य जपायचा प्रयत्न केला होता, लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नासाठी जे काय केलं होतं ते सगळं आता लक्ष जाऊ नये असं वाटतं लोकांना तिकडे. ह्याच्यासाठी आता उपयोगी पडतं म्हणायचं का काय म्हणायचं ते आपण आता ठरवा. तेव्हा ह्या सगळ्यातलं आपल्याला ही अनेक गोष्टी आल्या आहेत त्यातल्या, की हे विषमतेत रूपांतर करणारं मन आपल्यासमोर आहे. ते आता आपल्याला अडचण अशी आहे की एका बाजूनी विविधता आहे, त्यामध्ये सृष्टी आहे, त्याच्यामधली त्यांची ती जी काही सृष्टीमध्ये वैविध्य आहे ते आहे, नंतर विविधता आहे, हे सगळं आहे, आणि ही मनाने निर्माण केलेली विषमता आहे. आता मन तरी काय आपण निर्माण केलेली नाही, म्हणून सुद्धा काहीतरी निर्मितीच आहे ना शेवटी. इंद्रियाणाम मनश्चास्मी आहे काय, तुम्ही मनुष्याणाम मनश्चास्मी काय, मन म्हणून आहेच काहीतरी, ते काय आपण निर्माण केलेलं नाही, ते त्यांनीच दिलेलं आहे. म्हणजे सृष्टी म्हणून विचार केला तर सगळं आहे ना त्यांचं, हे आपलं नाही आहे बरं का, हे सगळं त्यांचंच आहे म्हणूनच ते द्यावं लागतं. तर ते
द्यावं लागतं ना, आपला जर ठेवून घेतलं असतं आपण, यातलं काही आपल्याला ठेवून घेता येत नाही. ते जे त्यांनी सगळं दिलेलं आहे हे तसं विरोधाभासच आहे. एका बाजूला विषमता आहे, एका बाजूला समतेची क्षमता आहे, एका बाजूला मन आहे, एका बाजूला ही सृष्टी आहे, ही वैविध्य आहे, सगळं आहे. हे सगळं मिळून जे काय आहे ते आपल्याला वाटायला आलेलं आहे. तर आता हे सगळं आपण एकत्रितपणे मनाला स्वीकारायची सवय लागली पाहिजे पहिल्यांदा. तेव्हा मग समतेवर जाता येईल की हे सगळं असं असणार, असं आहे. वैविध्य निसर्गामध्ये असणार, माणसांच्या मध्ये असणार. विविधतेपासून सुरुवात केली त्यातल्या त्यात तर वैविध्य असणार. त्यामुळे विषमता आणायचं काही कारण नाही हे आपण बजावणार. विषमता आपण आणली आहे, कर्माने आणली, काय व्यवसायाने आणली, कशाने आणली, ही सगळी आपण आणलेली आहे. तर ती आपण आणलेली एवढं जर लक्षात राहिलं तरी खूप काम कमी होईल आपलं. तर ते आपण लक्षात ठेवायचं. पण हे स्वीकारायला तर लागेल, कारण ही विषमता निर्माण करतं मन. ते स्वच्छ झालं तर त्याला सगळं सम दिसतं, पण जर ते स्वच्छ नसलं, गढूळ असलं तर त्याला विषम दिसतं. म्हणजे आत्ता तरी ते निदान स्वीकारलं पाहिजे एवढं खरं. तर हे सगळं मिळून आपण स्वीकारायला हवं एवढं खरं, समजून घ्यायला हवं, स्वीकारायला हवं. मग आपल्याला बदलाचे मार्ग सापडतील. ही जी विविधता आहे त्याच्यामध्ये एक आपल्या लक्षात येईल की हे वरचं खरं सांगायचं निसर्गाने दिलेलं आहे. आतल्यात त्यांनी विषम काही केलेलं नाही. गढूळ असलं तरी मन स्वच्छ होऊ शकतं. उंच झाड कदाचित सखल होऊ शकणार नाही. मला म्हणायचं ते बाह्य जे फरक आहे, एखादा मनुष्य उंच आहे तर तो ठेंगू नाही होऊ शकणार, ठेंगू आहे तो मोठ्याने उंच नाही होऊ शकणार, असं होऊ शकेल कदाचित. हे कशाची, जी त्यांनी जी विविधता निर्माण केली तिच्यात काही करण्याची गरजही नाही आणि ती होण्याची शक्यता पण कमी आहे. मी अगदी अपवाद सोडून देतो, पण असं काही होण्याची शक्यताही नाही, गरजही नाही आहे. पण आज जे कोणी हे निर्माण करते, विषमताची निर्माण करते विविधतेची, ते मात्र आपल्या हातातलं काम आहे. आणि त्याच्यासाठी ते समता वर्तावी असं त्यांना सांगावं लागतं. कारण त्याचं काय आहे ते आपल्याला बघू की ही जी सगळी विषमता आपल्याला वाटते किंवा हे जे काय आहे ती सगळी विविधता बाह्य स्वरूपाची निसर्गाने दिली, ते आपल्याला पटते. वनस्पती दिल्या, त्यात आता वनस्पती एक साधं निसर्गाने 2 करून दिले. काय करून दिलं की आता काही औषधी विषारी आहेत, म्हणजे वनस्पती विषारी आहेत, काही औषधी आहेत. वनस्पतींच्यामध्ये 2 प्रकार आपण गृहीत धरले. काही विषारी आहेत, खाल्लं तर माणसाला विषा इतका त्रास आहे, अशा विषारी वनस्पती आहेत. त्या कुठे उगवतात तर निसर्गामध्येच उगवतात. निसर्गाने त्याचं एक वैविध्य आहे, हा त्याचा विरोध नाही, त्याचं वैविध्य आहे की त्याचे जे पिकतं, म्हणजे हे लावायची गरज नाही, ते एक विषारी आहे, एक औषधी आहे. म्हणजे जे आपल्याला बरं करतं एक आहे, एक जे मृत्यूला कारणीभूत होतो असं आहे. तर हे दोन्ही निसर्गामध्येच होतं ना. आता प्रश्न आहे की तो वापर करणारं मन आहे, त्याचा जर त्याला काही गोंधळ करायचा असला तर तो करता येतो. आत्मनाशापासून जगाच्या नाशापर्यंत ह्याच विषाचा वापर होतो. आणि तेच विष जे मन अत्यंत मोजून तोलून मापून वापरतं, तर आज कित्येक औषधंही त्याच्यामध्ये मुळात थोडासा विषाचा अंश आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अंश आहे की जो वापरता येतो. औषधात विष असलंच पाहिजे असं नाही, पण ज्या वेळेला आजाराचं प्रमाण किंवा प्रकार तसा असेल तर त्यावेळेला त्याला हे औषध उपयोगी पडत नाही. त्याच्यामध्ये थोडा त्या विषाचा अंश लागतो. तो अंश असला अगदी सापाच्या विषापासून, म्हणजे अगदी जी ह्यांचे प्राण्यांच्यापासून त्या वनस्पतींपर्यंत ते सुद्धा त्यात लागतं. पण ते नियंत्रण करणारं मन कुठे आहे आपल्याकडे? ते जर आम्ही प्रमाणाच्या बाहेर जर त्याच्या जायचं ठरवलं किंवा जर आंधळेपणाने ते घ्यायचं ठरवलं तर हे करणारं मन आहे आपल्याकडे, ते हे घोटाळा करून देतं. मग ते आत्मनाश करेल, जगाचा नाश करेल, बाकी सृष्टीचा नाश करेल. म्हणजे हे करण्याची शक्यता त्याच्याकडे आहे. म्हणून आपण असं लक्षात ठेवू की हे सगळे जे त्याचे वैविध्य आहेत त्याच्यामध्ये सुद्धा जे विरोधाभास वाटतात ते सुद्धा पूरक आहेत. प्रश्न वापरणाऱ्यावर अवलंबून आहे. म्हणून आपल्याला आता इथे समतेचा अर्थ काय आहे, हे समान वापरायचं म्हणजे काय वापरायचं? सारख्या प्रमाणात विष आणि सारख्या प्रमाणात औषधं वापरावं असं काय अभिप्रेत आहे का? समतेचे अर्थ आपल्यासमोर अगदी स्पष्ट होत जातील की ज्या क्षणी जसा आजार ज्या माणसाला ज्या प्रमाणात असेल, ज्या प्रकारचा असेल, त्या प्रमाणात त्याच्यातला विषाचा अंश आहे. तो 1% आहे किंवा काही पॉईंट नॉट आहे, काहीतरी आहे, तर एवढाच आहे, तो तेवढाच लागतो. तर तेवढाच वापरणं आणि उरलेले काय जे पॉईंट्स राहिले, 99% काय जे राहिले, ते सगळे पॉईंट्स हे अत्यंत पोषक अशा ज्या वनस्पती आहेत त्यांचे वापरणं हे त्याच्याशी समान राहणं आहे. हे दिसताना दिसेल की इकडे 0.1 आहे आणि इकडे हे सगळे 99 काय राहिले असतील 99. ते सगळे हे दिसताना हे दिसतील, प्रमाणाने फरक दिसेल, पण ते बरोबर आहे. कारण तसं राहणं म्हणजे समान राहणं आहे. ते समान राहिलो तर गुण पडेल आणि मला बरं व्हायला होईल. म्हणजे माझं आरोग्य सुद्धा हे समतेचं तत्व जर उलगडलेलं असेल तर बरोबर राहू शकतं.
विषमतेचं डोक्यात असेल तर मग मात्र घोटाळा आहे सगळा. त्यातली समता समजून घ्यावी ती इथपासून, अगदी जी आपल्याला साध्या औषधी किंवा निसर्गातून कळते तिथपासून. आता त्यांना एवढं सांगावं लागलं याचा अर्थ एवढंच नाही येते. हे स्वीकारावं असं का म्हटलं तर आपल्याकडे आता रामकृष्णांचं आपल्याला माहिती असेल की स्वीकारावं, त्यांनी हे करून दिलेलं त्याच्यामध्ये मन पण टाकलं आहे. मला सांगा, ज्या मनाला श्रेष्ठ कनिष्ठ करावं असं वाटलं, म्हणजे उदाहरणार्थ काय पैशावरून आहे, सत्तेवरून, जातीवरून, आमक्यावरून आहे, काय किती 7 प्रकारच्या गाड्या गोऱ्या आहे, काय किती प्रकारच्या केलेल्या आहेत, हे करणारी यंत्रणा नाही आहे, हे करणारं मन आहे मूळ. मग ते यंत्रणा निर्माण करू शकतं, ते काळ्यांसाठी वेगळा कायदा, गोऱ्यांसाठी वेगळा कायदा हे करू शकतं. पण मुळात धर्मावरून किती प्रकारच्या किती प्रकारच्या विषमता निर्माण झालेले, किती अगदी रक्तरंजित आहे इतिहास सगळा, अशी अवस्था आहे. पण हे निर्माण करणारे मूळ जो कोण असेल तो मन आहे पुन्हा. म्हणजे त्याच्या यंत्रणापुढे ते काय वाटेल तेवढ्या यंत्रणा उभ्या करू शकतो. ते मूळ मन, त्यांनी हे निर्माण केलं सगळं. तर तिथं मला जर गेलो तर सापडतं की अरे याचं मूळ या ठिकाणी आहे, पण ते मला नाकारता येत नाही. मन मला नाकारता येत नाही, मन मला शुद्ध करता येतं. शुद्ध केलं तर तेच मन हे दोन्ही गोष्टीमध्ये भेद नाही आहे म्हणून सांगतं. माणसं सारखी आहेत हे कोण म्हणतं? मनच. ते काय कायद्याने दिलं म्हणून होत नाही. कायद्याने देऊन होत असतं तर नुसत्या कायद्याने जग सगळं सुधारून गेलं असतं. ते त्याने नाही सुधारत. मनाने वाटलं पाहिजे की अरे ही समान आहेत. मोठ्याला मान आहे, धाकट्याला पण मान आहे. वारकरी नमस्कार आहे उदाहरणार्थ, वारकरी नमस्कार म्हणायचं खरं चुकीचंच आहे. तो खरा नमस्कारच आहे नुसता, तो बरोबर आहे. फक्त त्यांनी रूढ केलं हे फार उपकार आहेत की तिथे लहान मुलाला सुद्धा नमस्कार आहे. जे भेटे भूत ते माने जे भगवंत, त्याच्या ठिकाणी सुद्धा काहीतरी भगवंताचा जो अंश आहे, ज्यापोटी तो आज मनुष्य देह धारण केलेला आहे आणि तो विठ्ठलाचं नाम घेतो, तर त्या अर्थी त्याच्या ठिकाणी जी सद्बुद्धी आहे तिला हा नमस्कार आहे. मग आता या ठिकाणी तो आणि एक मोठा कोणीतरी काय वारकरी आहे तो, हे सगळे समान झाले. आता ही समता कुठून आली? या ठिकाणी दोन्ही ठिकाणी नमस्कारच केला. अरे ह्यांच्या ठिकाणी भगवत भाव आहे, या मुलाच्या ठिकाणी भगवत भाव आहे, तर दोघांनी नमस्कार केला. तर हा नमस्कार काय दर्शवतो? तर आपल्या मनाची समजूत दर्शवतो. आपल्याला समता म्हणजे काय ते कळलं. लहान मुलाला आशीर्वाद द्यायचा असतो, मोठ्यांना नमस्कार करायचा, आपल्या असू द्या व्यवहाराने आपल्या शास्त्राने घालून दिलं. शास्त्र घालणाऱ्यांनी बरोबर घातले. मला असं म्हणायचं नाही मोठ्यांना करू नये, मोठ्यांना नमस्कार करावा. मग बाकीचं काही सापडत नसेल तर त्याच्यासाठी करावा. म्हणजे ते बरोबर आहे ना, वयाचं आहे ते, त्यामुळे त्याच्यासाठी करावाच. पण लहान मुलाला करू नये असं नाही आहे. लहान मुलाच्या ठिकाणी जर काही सापडत असेल, आता त्याच्या ठिकाणी भगवतभाव सापडला, तो जो भजन म्हणतोय, तो जो वीणा वाजवतोय, काय ते करतोय, तर तो जो नाम घेतोय, तर त्याच्या ठिकाणी काहीतरी आहे. कदाचित ते मोठ्याच्या ठिकाणी सुद्धा नसेल. अशी कित्येक माणसं आपण पाहिले असतील की ते म्हणतील हे ते देवाचं नाव वगैरे मला काय माहित नाही असं म्हणणारी मोठी माणसं सुद्धा आपल्याला भेटतील. नमस्कार करावा का? मोठे आहेत म्हणून फक्त करावा, 2 नको. एक वयासाठी केला, दुसरा मोठेपणासाठी जो करायचा आहे ना, तो लहान मुलाला करता येईल. ही समता आणली त्यांनी, कारण त्याच्या ठिकाणी भगवद्भावाचं जे प्रमाण आहे ते लावलं की हे दोन्ही एकाच प्रकारचे झाले. आता एक आहे 5 वर्षाचं, एक आहे 50 वर्षाचं. आता हे समान कसं झालं? हे समान कोणी केलं? हे समान मनानेच केलं. म्हणून मनाला नाकारायचं नाही, स्वीकारून टाकायचं. म्हणजे हे स्वीकारलं म्हणजे हे सोपं होतं. आणि हे सगळं चाललंय हे त्याचे मनाचे खेळ आहे, उद्योग आहे की हे 2 मध्ये भेद करतं, ते सिस्टीममध्ये भेद करतं, काहीतरी संस्थेचं म्हणून भेद करतं, ते सभासद म्हणून नान सभासद काय काय करील ते, काय वाटेल ते करेल. जगामध्ये इतके भेद निर्माण केले त्यांनी की काही नाही, धर्मापासून सगळ्या गोष्टीपर्यंत सगळीकडे भेद. हे त्याचं मेकिंग ऑफ माइंड म्हणतात त्याला. हे मनाचं सगळं मेकिंग आहे. व्यवस्थेसाठी जे लागतं ती व्यवस्था म्हणून असते, फक्त व्यवस्था आहे. आता एक वॉचमन आहे, दाराशी उभा आहे, हे कोणी मला काय बाबा त्यांनी नेमला आहे, तर ते कोण आहे, तो नेमणार आहे, तो आत बसला आहे, हे ठीक आहे, ही व्यवस्था आहे. पण ह्याचा अर्थ मनुष्य म्हणून उद्याचा नमस्कार करायला त्यालाही करायला पाहिजे, ह्यालाही करायला पाहिजे. दोन्ही मनुष्यच आहेत. फक्त आज त्यांच्या कृतीप्रमाणे त्यांच्या वाट्याला आलेली काम ते करतायत, यांच्या वाट्याला आलेलं हे काम हे करतायत. ही व्यवस्थेचे भाग व्यवस्थित. पण याच्यासाठी ते नाही लागू. मनुष्य म्हणून उद्या जर तो नामस्मरणाला बसला तर वॉचमनला काही वेगळं बसवायला नको कुठे, आणि ह्यांनाही वेगळं बसवायला नको कुठे मालकाला. ते सगळे एकाच ठिकाणी बसले तर ते नाम घेतात, त्या अर्थाने ते समान आहेत. ही समता आणली कोणी पुन्हा मनाने. म्हणून ते आणणारं तेच आहे आणि हे विषमता आणणारं तेच आहे. हे सगळं मिळून आपल्याला दिलेलं हे एकदा समजू दे. ते समजू दे म्हणजे स्वीकारायचं. ते स्वीकारायचं का स्वीकारायचं आहे ते आत्ता मगाशी म्हणत होतो रामकृष्णांचं, आपल्याला मागे एकदा बोललो असेल, आठवत असेल. ते म्हणाले की कुठलं एक फळ आहे, आता उदाहरणार्थ आंबा आहे, तर आंब्यामध्ये काय आहे, तर आंब्याचा जो रस आहे, गर आहे, त्याच्यातला रस आहे, तर ती खरी त्याच्यातली गोष्ट घेण्यासारखी आहे. आंब्याला साली आहे आणि कोई आहे, काय बाट कोय काय म्हणत असाल ते कोई आहे. पण तसं नुसतं नाही,
आंबा एकदा तुम्ही गृहीत धरला, त्यांनी बेलफळच सांगितलं आपल्याला आठवत असेल. तर बेलफळ घ्यायचं तर म्हणले बी पण आहे, त्याच्याबरोबर गरही आहे. म्हणजे खरं बेलफळ कशासाठी तर म्हणले गरासाठी, पण गरही आहे, बी पण आहे आणि सालही आहे. तेव्हा समजा जर नुसतेच गराची मी अपेक्षा केली तर तसं मिळणार नाही. त्यातलं आता बाजारात आपल्याला वेगळा आमरस काढून मिळतो, पण त्याची किंमत किती असते ती आपल्याला माहिती आहे. ती ही केवळ आपल्या जिभेचा भाग झाला, तो सोडून देऊ. ते इंद्रियांच्या मधला तो एक कार्यक्रम आहे. कदाचित आपलं काम सोपं करून द्यायचं, आपल्याला वेळ नसेल करून टाका, काय हरकत नाही. पण तुम्हाला स्वीकारताना मूळ देतो निसर्ग, तो आंबाच देतो. निसर्गाला एकदम लागला रस आणि तो आमरसाचे सगळीकडे डबे भरात नाही, निसर्ग फळ घ्या म्हणेल. कारण निसर्गाची सृष्टीची यंत्रणा कशी आहे, तिच्यामध्ये ती सालही आहे, तिच्यामध्ये खोई आहे आणि तिच्यामध्ये रसही आहे. मग हे बेलफळ ते म्हणले हे असंच्या असं बेलफळ स्वीकारावं लागतं. म्हणजे जे नित्य आहे आणि जे अनित्य आहे, जे निसर्ग चालू ठेवणारं आहे. आता मला सांगा, त्यात ती बी आहे म्हणून उद्याचं दुसरं बेलफळ निर्माण होईल. आज कोय आहे म्हणून उद्याचा दुसरा आंबा निर्माण होईल. कोय आम्हाला चावता येत नाही, कावायला गेलो तर काय होईल आपल्याला माहिती आहे, हो की नाही. दंतवैद्यांची भर व्हायची, तर तसं नको करायला आपल्याला, म्हणून आपण टाकून द्यावी हे मान्य आहे, किंवा लावावी हे मान्य आहे. पण ती त्यात ठेवणं हे निसर्गाचं काम आहे. नाही, निसर्ग ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला तो त्याचं सातत्य पाहतो, त्याचं सगळं पाहतो, त्याचं संरक्षण पाहतो. आम्हाला साल चावायला त्रास होत असेल, आम्हाला गर कदाचित आवडत असेल, पण त्याच्यातली साल त्याचं त्या गर जो मिळतोय त्याचं संरक्षण ती साल आहे म्हणून होतंय. उद्या जर हे गेलं तर ज्याला आपण गरबीर म्हणतात तो कुठं काय मिळण्याची शक्यता नाही. आपल्या आधी जनावरं खातील ना ते, इतर प्राणी आहेत, पशु आहेत, उडून टाकतील सगळं. तर त्याच्यासाठी ते कशाला वाढ नाही व्हायची साधी. वाढ आहे, त्याला बाजूला हे आहे, कवच आहे म्हणून वाढ होते. त्यामुळे कवचही आहे, गरही आहे, तसंच बी आहे. हे कुठल्याही फळाचं एक उदाहरण त्याने दिलं. म्हणले हे फळ का स्वीकार, ते त्यांना विचारलं की ह्यातला खरा जर गर आहे, सारभूत जर गर आहे. आता माणसामध्ये चैतन्य सारभूत काय आहे तर सगळ्यांच्यामध्ये सम ही दृष्टी ठेवायला प्रत्येकाच्या ठिकाणी भगवंत आहे, हे खरं आहे की नाही. चैतन्य रूपाने तरी आहे, सगळे आज जागे आहेत, जाणीव आहे, कुठल्याही स्वरूपात तिला म्हणा, ती आहे ना, ती समान आहे ना सर्वांना. ते खरं सार ना, कारण ते गेलं की काही उरत नाही, 4-5 तास सुद्धा कोण ठेवायला तयार होत नाही. म्हणजे ते महत्वाचं. मग सार आहे तेवढं घ्यावं, बाकीचं माणूस घेऊ नये. तर म्हणले असं करता येत नाही, ही भगवंताची व्यवस्थित बिघाड होतो. आपल्याला घेता येईल का नुसतं चैतन्य कोणातलं काही काय ते ओळखता येतं, पण तसं घेता येत नाही. कारण म्हणले नुसतं चैतन्य घ्यायचं म्हटलं तर वजनात कमी पडेल म्हणले भगवंताच्या. हे बरोबर आहे. वजन भगवंताने जे आपल्याला दिलेलं आहे ते ह्या शरीरासकट दिले, त्याच्याबरोबर मनासकट दिले आणि त्याच्याबरोबर चैतन्यासकट दिले. ते सगळ्याचं मिळून ते मनुष्य म्हणून वजन आहे. त्यामुळे स्वीकारताना सगळंच स्वीकारायला लागेल. त्यामुळे स्वीकारताना आपल्याला विविधता स्वीकारली, विषमता निर्माण करणारं आणि समताही राखू शकणारं मनही स्वीकारलं आणि शरीरही स्वीकारलं. आपण सगळंच स्वीकारलं आहे, तेव्हाच हे पुढचं शक्य आहे. आज आपण समतेवर बोलतो आहोत, शरीर मिळालं म्हणून वाचा मिळाली म्हणून समतेवर आपण बोलतो. तर शरीर वजा करून कसं चालेल. ते म्हणले वजनात कमी पडेल, ते बरोबर आहे. कारण चैतन्याला तसा विचार केला तर वजनच नाही. काही सूक्ष्म निघालं उद्या यंत्र तर कदाचित त्याचं वजन काय निर्माण होतं, हवेचं जसं वजन नसतं तसं होऊ शकेल. पण ते मूळ माणसाला दिलेल्या देणगीच्या वजनात फरक पडेल. शरीराचं वजन नाही वजा करता येत, त्यामुळं ते वजा करता येत नाही, मन वजा करता येत नाही. तर हे सगळं आपल्याला त्याच्या सकट स्वीकारावं लागेल. विविधता आहे तिच्या सकट स्वीकारलं तर पुढची वाट मोकळी होते. कारण वाट कुठूनही ते आपल्याला कळलेलं आहे. ह्याकडं जायला ज्याने विषमता निर्माण केली किंवा जे विषमता निर्माण करीत असतं तेच हे करतं. आता ह्या विषमतेचं स्वरूप काय, म्हणजे ज्यांना समता अभिप्रेत आहे. मग अशात आपल्याला एक उदाहरण सांगितलं तसं महाराज म्हणायचे, ते सोपं आपण बघत जाऊ की महाराज म्हणायचे तसं आईच्या दृष्टीने मूल लहान मुले त्याच थोरला भाऊ आहे समजा, तर थोरला 2 मुलं बरोबर आहेत. तर ते काही त्याच्याकडून आगळीक झाली, चुकलं काय झालं तर थोरल्याला झपाटा धाकट्याला कडेवर घे. आता धाकट्याला कडेवर घेणं आणि त्याला झपाटा देणं ह्यामध्ये विषमता आहे. असं विचार केला तर विषमता आहे. विषमता नाही, ही विषमता नाही, ही समताच आहे. कारण ते अजाण आहे म्हणून त्याच्याकडून चूक झाली म्हणून त्याला कडेवर घेऊन समजावून सांगितलं की हे काय चुकलं, हे त्याला कडेवर घेऊन समजावून सांगितलं. ते अजाण आहे आणि हे जे आहे हे जाणतंय आणि ते जर करत असेल तर झपाट आहे. मग ते महाराज म्हणा तसं वाढवायचं नाकाल लोणीच्यातला प्रकार आहे. महाराज ते सांगायचे ना, कृष्णाच्या गोष्टी सांगायचे त्याच्यातली, जे कृष्णाच्या काही गोष्टी अजिबात होत्या. आपण रामाचं पाहिलंच, पण ही त्याची गोष्ट मोठी बोधप्रद आहे. एवढी गोष्ट खरी 4 ओळी तेच आहे
की ही सगळे मिळून हे खायचं, लोणी बिणी खायचं, सगळं खायचं सगळ्यांनी मिळून, आणि वासरण ते सगळ्या ह्याच्यात हे सगळंच फन्ना करून मोकळं व्हायचं. आता शेवटी नक्वायरी तर होणारच सगळ्यांची. तर त्यावेळेला त्यातले तेच जे वांडपणा करणारं जे कोणी असेल त्या वासरातलं, कारण त्यांना सांभाळायला त्यांना ठेवलेली ना सगळ्यांना, तर त्यांना खाणारे हे पण आहेत आणि ते पण आहे, पण त्यातलं जे वांडपणा करतं, जे ऐकते सगळं व्यवस्थित वागतंय, सगळं दिवसभर ते राहिले, ते नाही. जे वांड आहे ना त्याच्या नाकाला लोणी लावून ठेवत तेवढा कृष्ण त्याच्या नाकाला लोणी लावून ठेवत असत. जेव्हा वरनं इन्क्वायरी व्हायची मोठ्यांच्याकडनं तेव्हा ते बघूनच हे काय कळतच आहे की हे ना खाला आणा. तेव्हा काही माणसं जर अहंकारी झाली मोदीच्या तोंडात लोणी लावतो तसं त्यांना फुकटच मार बसतो खरं म्हणायचं तर. सगळ्यांनी खाल्लं तेच त्यांनी खाल्लेले, पण आता काय करणार, ते एरवीचा वाणपणा केला तो भगवंताला नको आहे म्हणून त्यांनी त्यांना ते तिथं लोणीला, आणि काय कृष्णाला काय अवघड मला सांगा. तर असं भगवंत करतो काही वेळेला, एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तर ह्या थोरल्याला धपाटे आणि ते वाण आहे म्हणून त्याला धपाटा असं आहे. त्याच्याबरोबरचं जे सरळ आहे त्यांनी पण खाल्लं, पण ठीक आहे ते सरळ आहे, ते खाते भुकेसाठी खाल्ले, त्याला दिलं सोडून, पण हे वाणपणा करून खाते तर त्याला मार. तर तसं हे आहे. तेव्हा आता ही समता त्यांनी कशी आणली, का कशातून आणली, तर अंतरंगाचा अभ्यास करून त्यांनी आणली, की आपले अंतरंग कसे आपण बनलेले आहोत. खरं सांगायचं तर अदृश्यामध्ये जे काही आपल्याकडे चैतन्य आहे, जे हे पाहू शकतंय सगळं, त्या ठिकाणी सर्व समान आहे, ही पहिली भूमिका घेतली. हे सर्व समान आहे, लहान मोठं काय जे सगळं आहे ते समान आहे. आपण समान या भूमिकेवरूनच काम करायला लागलं पाहिजे. आता व्यवहारात येताना मध्ये काही टप्पे येतील, अडचणी येतील, आपल्याला भेद दिसतील. मी सांगितलं जसं विविधता आहे ती भेद आहे, ते भेद आहेत ते पुढच्या काही कारणांसाठी आहेत, त्याची कारणं आपण पाहिलीत. त्यामुळे भेद आहेत, विविधता आहे, हे सगळं दिसेल, पण तरीसुद्धा मूळ आपण म्हणजे जे भाग केले समविषम करतो, तर त्याच्यातले मन काय उद्योग करते तेवढं लक्षात ठेवावं, की प्राण समान आहे, चैतन्य समान आहे. त्या भूमिकेवरून आपण पाहतो आहोत, जगतो आहोत किंवा जगायचा प्रयत्न करतो. ते जगायला कोण मदत करतं, तर हे संकीर्तन मदत करतं. नाम काय मदत करतं, तर ते प्रत्येकात ते पण समानच आहे, त्यामुळे ते मदत करतं. नामाचा जो ओंकार आहे, जो ध्वनी आहे, मूळ आदी बीज आहे, अगदी आपल्यापासून पहिला निघालेला शब्द म्हणून आज सुद्धा पहिला निघालेला शब्द तोच असतो. तर त्याचं जे काय ओम आहे तो सगळ्यांच्याकडे सारखाच आहे, त्यामुळे नाम सर्वांच्याकडे सारखंच आहे. तोंड उघडलं की मिटेपर्यंत जो काही आवाज, काही ध्वनी मनुष्य करतो तो ओमच होतो. म्हणून उघडलं आणि श्वास सोडला आणि बंद केला की निर्माण होतो तो ओम. संपलं, बंद झाले ओठ की संपलं. तो त्याचं आदिबीज आहे, ते सर्वत्र समान आहे. म्हणून समान व्हायचं असेल तर नाम कसं उपयोगी पडतं हे त्यांना सांगायचे. पुढच्या अभंगामध्ये पुढे ज्या ओळी आल्या त्या एवढ्यासाठी आल्या, नित्य सुख घ्यावे, नामाचे अनुभवावे. ह्याला हा मार्ग सोपा करून का दिला, तर हा एक विचाराचा मार्ग आहे की बा ठीक आहे त्यांच्यामध्ये चैतन्य समान आहे, प्राण समान आहे, हे समानतेचे काहीतरी आपल्याला हे मिळाले, मुद्दे मिळाले. आता बाकीचे तर विविधता आहे ती राहीलच. त्याच्यात श्रेष्ठकनिष्ठ करण्याचं जे कार्यक्रम आहे तो हा विषमतेचा कार्यक्रम मन करतं. आणि ते करायला ते कशासाठी करतं, तर त्याच्या स्वतःची एक काही मनाला ज्याच्याबरोबर जसे विकारसुद्धा उगाच दिलेले नाही, त्यांचं सुद्धा कारणच आहे. जसं त्याच्यामध्ये ती कोळ ठेवली किंवा काय बाट ठेवली किंवा काय ती बी ठेवली, ती जशी ठेवली तर तिचं कारण आहे, कारण तिच्यातून पुढचा वृक्ष निर्माण होईल म्हणून ती ठेवली. तसे तिचं पण त्याच स्थान आहे आणि म्हणून ते भगवंताच्या त्या सगळ्या वजनात कवी भरून चालणार नाही, त्याच्या सकट मोजावं लागेल. तर भगवंताच्या देणगीचं मूल्य बरोबर होईल किंवा वजन बरोबर होईल असं रामकृष्ण म्हणत. तेच आपल्याला लागू आहे, ते दिलेलं आहे, ते त्या मनात विकार घालूनच दिलेलं आहे. विकाराची हालचाल नसेल, अहंकाराचा जर आविर्भाव कुठलाही नसेल, काही त्याचा अंशही नसेल, तर खरोखर जगणं सुद्धा कठीण आहे. कशासाठी हातपाय हलवायचा हा प्रश्न येईल. जे असा प्रश्न आळशी लोकांना येतो तो सोडून द्या. आयतं तोंडात पडते तर कशाला हातपाय हलवा असं म्हणणारे लोक असू शकतील, पण ती वरची कॅटेगरी आहे, तिचा विचार करायचं कारण नाही. अहमची जी मूळ कल्पना आहे ती सुद्धा घालून दिलेली आहे, जाणीव दिलेली आहे, त्याला अहमची जाणीव दिली, म्हणून हालचाल होते की ठीक आहे भुकेची वेळ झाली, निदान भुकेच्या वेळेला तरी तो
काय ते तोंड उघडेल, प्रयत्न करेल, बोलावेल, हाक मारेल, हे जर नाही झालं तर मुलाला साधं तानं मुलं असलं तरी भूक लागली सुद्धा कळणार नाही, तहान लागली कळणार नाही. अगदी ज्या वेळेला जाणीव अस्फुट असते त्यावेळेला असं असतं, नुसतंच रडणं, काय कळतच नाही माणसाला, कशासाठी रडतं हेच कळत नाही. ते पाणी दिलं की शांत होते. म्हणजे त्याला ते पण नाही सांगता येत, अजून तो अजून विकसित व्हायचा आहे. तेवढा विकसित झाला की मग पाणी पाहिजे, मग दूध पाहिजे, मग तहान काय लागलं ते सांगतो. तर हे पुढे म्हणजे हे घालून दिलेलं आहे. फक्त आता ते काय करणार की त्याला पाणी नका देऊ, मला द्या. हे उद्योग जो पुढचा आहे ना, आता त्याचे कारभार सुरू झाले. म्हणजे त्याचं मूळ कार्य नव्हे आता हे त्याचे कारभार आपण जे म्हणतो ना, तर हे कारभार आहेत. आपल्याला ते फरक आपण शब्दसह तसा वापरतो. तर हे कारभार आहेत, उद्योग आहेत त्याच्या असल्या तऱ्हेचे, की हे काय करतात, हे त्याला नको मला दे, मला जास्त दे, त्याला कमी दे, हे जे कार्यक्रम आहे हा पुढचे विषमतेचे आणि दुःखाचे उद्योग निर्माण करणार आहे. का तुम्ही जसं म्हणणार किंवा मी जसं म्हणणार त्याच्यापेक्षा मला जास्त दे किंवा त्याला माझ्यापेक्षा कमी दे, हे जे काय कार्यक्रम आहे हा कशातून निर्माण झालेले, ते जे मन आहे ते मी शुद्ध जर नाही करू शकलो लवकर तर माझ्या वाट्याला असंच दुःख येणार आहे. कारण दुसरा कोणीतरी पुढे असंच म्हणणार आहे की ह्यांना कमी द्या, मला जास्त द्या. हे आपण आज म्हटलं त्यावेळेला मला जास्त मिळाल्यामुळे मला बरं वाटलं, पण ज्यावेळेला त्याला जास्त मिळणार आहे आणि मला कमी मिळणार आहे याच न्यायाने, त्यावेळेला विषमतेबद्दल आपल्याला मग जाणीव होणार की जगात विषमता वाढली, आपल्यावर अन्याय होत. तो आपणच केलेला अन्याय आहे, तो आता आला. तर तसं हे झालेलं आहे. हे एकदा मन दूषित आहे म्हटल्यानंतर दूषिताचे जे परिणाम असतात तेच होणार. ते आजच ते ज्या वेळेला स्फुरित झालं किंवा जेव्हा तो अहंकार व्यवस्थित वाढला त्यावेळेला हे जो सावध आहे त्याला हे काम करता येईल. आणि हे करतं कशासाठी ते सांगत होतो की हे जे विकार आहेत तर त्यांच्या तृप्तीसाठी त्याला हे करायचं आहे सगळं. त्याच्या स्वतःच्या सुखासाठी त्याला हे सगळं जग वापरावं असं वाटतंय. इथं मनाची विषमतेचा प्रश्न आहे. त्याला ते वापरावं असं वाटतंय तेव्हा हा प्रश्न निर्माण होतो. त्याला वापरावं असं वाटत नसेल आणि जर निसर्गाने जी व्यवस्था ठेवलेली आहे त्या यंत्रणेचा मला उपयोग करून घ्यायचा असेल माझ्या विकासासाठी किंवा सगळ्यांच्या विकासासाठी, तर कोणी कोणाला बांधली नाही, कशासाठी कोणी कोणाला अडवित नाही. विकासासाठी तो काम करीत असेल तर ते काम होतं. पण जर तो स्वतःच्यासाठी त्या अहंकारासाठी करीत असेल, त्याच्या विकारांसाठी करीत असेल तर त्या काय कामात अडथळा आहे. ह्या कामात अडथळा नाही. तर हे विषमतेचं काम झालं की अडथळा निर्माण झाला. आपण प्रतिष्ठेचं बघा, पैशाचं बघा, मानाचं बघा, कशाचंही बघा, ह्या सगळ्या मार्गाने शेवटी त्याला काय हवंय ते साधं एका शब्दात देहाच्या सुखावर येतं, ते साधं एका शब्दात विकारांच्या तृप्तीवर येतं. तर ही बरं विकारांना तृप्ती म्हणून आहे का काही, तर ती मरेपर्यंत नाही. एवढे सगळे यातीपासून सगळे सांगून गेले. ते कशासाठी हे सगळे लिहून ठेवलेलं आहे, तर एवढ्यासाठी लिहून ठेवलं की हे नाही होणार काम. हे कुठे थांबायचं तुम्ही ठरवा आणि पुढचा मार्ग निसर्ग देतोय त्याप्रमाणे चाला, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे सगळं असंच होणार. हे यात असणार, विकार हा असणार, राग आहे समजा आता असणार. माणसाच्या ठिकाणी थोडा राग हा मुद्दाम दिलेला आहे, कमी करता येत नाही. तो भगवंताचं त्यांनी दिलेल्या देणगीतला आहे, ते वजन कमी भरेल तसं तो असू दे. पण असू दे ह्याचा अर्थ ह्याच्यासाठीच ही प्रपंचाची चौकट महाराज म्हणले आखून दिलेली. ती जी आपल्याला आखून दिलेली आहे ती ह्या सगळ्याची चौकट करून दिली. मनाचा गोंधळ हे मान्य आहे, ते स्वतःच्या विकारासाठी हे करतं हे मान्य आहे. पण तो जो राग आहे किंवा काय जो विकार आहे त्याच्यासाठी ही प्रपंचाची चौकट आखून दिली. त्यात ते म्हणले त्यात त्याला राहू दे, म्हणजे त्याच्याकडून उत्पात होणार नाहीत, बाहेर त्रास होणार नाही निर्माण, हे त्याला चौकट आखून दिली आणि त्याला हे करायला सांगितलं. तर हे सगळी बाकीच्या चौकटी अशासाठी आखल्या की हे सगळ्या विकारांचे उपयोग करता यावेत पुढे. आज त्यांचं तहान आहे तर माणसाला तहान लागली तर पाणी लागेल हे बरोबर आहे, पण त्याच्याबरोबर दुसऱ्याला तहान आहे त्याला पाणी द्यायचं ही जी जाणीव आहे ती त्याचं ते काम झालं की तो बाहेरच्या प्रपंचांच्याकडे, इकडे या प्रपंचात कमी आहे का, त्या ठिकाणी कमी आहे का, तिथे काय कमी आहे हे त्याला बघायला तो त्यातून बाहेर पडला तर होईल. म्हणून त्याचं जसं ते पाण्यासाठी आता जो तहानेला राहून सुद्धा दुसऱ्यासाठी पाणी देतोय ती गोष्टच वेगळी, ते आणखीन पुढे गेले. पण निदान त्याचं पोट भरलं, काय तहान भागली म्हणून तो दुसऱ्यासाठी करतोय. तर त्याचे जर विचार केला तर तो का करतोय, तर तेवढं मिळण्याची सोय म्हणून हा प्रपंच आखून दिला माणसाला आणि तो तेवढाच ठेवायची कटाक्ष ठेवलाय. परमार्थाला पुरेसा, पूरक, उपयोगी एवढाच फक्त प्रपंच ठेवायची खरं सांगायचं तर भगवंताची इच्छा आहे. त्याची इच्छा एवढीच आहे की तेवढ्याला पूरक एवढा ठेवा. त्याच्यापुढे तुम्ही वाढवायचं ठरवलं तर काय राजाचा प्रपंच आहे, कराल तेवढा आहे. गावोगावी कुठे देशभर सगळीकडे कुठे काय जगभर सुद्धा करतात. ती करणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहायला गेल्या वेळेला. तर ते सुद्धा शक्य आहे. पण ते शक्य असलं तरी ते करावं का, तर ते दुःखाला कारणीभूत आपल्याला करायचं असतं करावं.
नसेल, आपल्याला सुखात राहायचं असेल तर हे बरोबर त्यांनी जेवढं आखून दिलेलं आहे, ज्याची गरज आहे तेवढ्यापुरतं करावं, नसेल तर करू नये. तेव्हा आता ह्याच्यात उपयोगी काय पडतं, तर मूळ जे विषमतेतून जिथून निघालं ते मनाला जी सवय लागलेली आहे ती भले विकाराच्या साहाय्याने करत असो, भले त्याच्या सुखासाठी करत असो, त्याला तो विषमतेकडे झाला थांब म्हणायचं, त्याला हे काम नाही, हा लहान आहे, हा मोठा आहे, हा अमुक आहे तमुक आहे, सगळं बरोबर आहे, पण वागणुकीत मी ना माझा नाही फरक होणार. तर त्याला मी ही जी वागणूक देणार तीच याला देणार, तीच ह्याला देणार. ही ज्याला देणार त्याची वागणूक समान असल्यामुळे तो स्वतः आनंदात असतो. तो स्वतः त्याला वेगवेगळे विचार करायला लागत नाही. जसं खरं बोलणाऱ्याला लक्षात ठेवावं लागत नाही तसं आहे. कुठं बोललं की लक्षात ठेवावं लागतं, कारण कोणाला काय काय सांगितलं हे सगळं लक्षात नको का बाय आपल्या, तर त्यामुळे ते आपलं खरं बोलावं. म्हणजे काय असेल ते काय पुन्हा विचारलं तरी तेच सांगणार. तात्यासाहेबांच्या वेळेला आपल्याला आठवत असेल ना की त्यावेळेला ही यंत्र निघाली, खरं सांगायचं, हे रेकॉर्डर वगैरे पहिल्यांदा, आणि त्यांचे ते निरूपण चालू असायचं. ते लोक त्यावेळेला ते ही गोष्ट 25 सालापासून सुरू आहे, 26 सालापासूनचे निरूपणं आहेत, 31 सालची निरूपणं आजही आहेत, ज्याच्यावर आता ही प्रवचनं निर्माण झाली. तर तात्यासाहेब बोलायचे त्यावेळेला पुढं 60च्या दरम्यान हे सगळं तंत्रज्ञान आलं आणि हे पहिल्यांदा ते मेणाच्या हे असायचं वगैरे, ते तबकड्यान त्याचे सुरू झालं. तर त्याच्यावरती रेकॉर्ड करायचं. तर ते हे कशासाठी लावलं आहे, त्यांना हा विषयच नवीन होता, त्यामुळे त्यांनी विचारलं हे कशासाठी लावलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जसं हे सांगताय तसं ते हे ह्याच्यात मुद्रित होतं आणि ते पुन्हा आपल्याला परत ऐकता येतं, तसंच्या तसं ते येतं. ते म्हणाले जे वेगवेगळं सांगतात त्यांच्यासाठी हे ठीक आहे. जो म्हणजे पहिल्यापासून एकच सांगतोय आणि शेवटपर्यंत एकच सांगणार, त्याला यंत्राची काय गरज आहे. नाम खरं आहे आणि त्याच्याशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही. हे जे मी सांगतोय हे मी तुम्ही अजून जरी 10 वेळा मुद्रित केलं तरी ते तेच सांगणार आहे. म्हणजे किती त्यांचे प्लेन स्वच्छ शुद्ध असा विचार असला की किती सोपं होतं काम. मग आज अलीकडे ते का करावं लागतं त्या लोकांना, कट्टू म्हणतो मी असं म्हणलोच नाही, म्हणजे ते आला प्रश्न परत, म्हणून ते करावं लागतं. म्हणजे ते एकदा विषमतेत शिरलं की भय आलं, दोष आले, त्रास आले, सगळं पुढचं सगळं आलं. असे CCTV ह्यान ते बसून काही जगाचे प्रश्न सुटणार, ते प्रश्न सोडवण्याचे उलटे मार्ग आहेत. पुन्हा मूळ प्रश्नाशी मनुष्य येणार, त्याचा अर्थ आहे. हे ज्यावेळेला मार्ग केले जातात आज मुळात असं नाही शिकवलं जात की चोरी करू नये, असं आहे ना. मग चोरी करू नये किंवा एक दुकानातनं माल घेतला तर त्या मालाचे पैसे द्यावेत असं ठरलं की नाही. हा खरा किती सोपी गोष्ट आहे की 10 रुपयाची वस्तू घेतली 10 रुपये दिले, पण 10 रुपयाची वस्तू घेऊनच नुसता केला आहे हे जे आहे हे आता त्या तिथे त्यांनी TV बसवायचा आणि शोधून काढायचा की कोण असा केला निघून की त्यांनी 10 रुपये दिलेच नाहीत आणि नुसतीच वस्तू घेऊन गेला, हे हुडकायला TV बसवायचा. मग तो हुडकून काढायचा. मग ते माणसाचा अर्धवट चेहरा दिसणार. मग तशा चेहऱ्याच्या वर्णनाची माणसं म्हणते काय त्याच्यापेक्षा असं करू नको म्हणून सांगा ना. मूळ प्रश्न सोडवा त्यातला की बाबा जे काय करतो आहेस त्याचं मूल्य दे. तुला जे काय मूल्य देत आहे त्याला सांग ना की बाबा 8 रुपये माझ्याकडे 2 रुपये आणून देतो, तर काय कॅमेरा बसवावा लागणार नाही. लक्षात ठेवेल फार तर मनुष्य, ह्याच्यापेक्षा काही नाही. आणि जो हे सांगतो आहे त्याला, ज्याला हे माहिती आहे की ह्याचं मूल्य मला द्यायचं आहे, तर तो ते मूल्य देईलच आणून. तो घरी जाईल, कमी पडले तर आणून देईल. हेच जर मुळात, म्हणून सद्गुणाने चित्र बदलतं. मनाचं चित्र सद्गुणाने, जगाचं चित्र सद्गुणाने बदलतं, कॅमेऱ्यांनी बदलणार. ते फार तर शोधून काढायला मदत करेल की ह्यानी फसवलं तर पुढं काय. पुढं पुन्हा तो आज त्याला सापडलं, त्याच्याकडून रिकवर केलं, तो मन तेच आहे. मूळ जिथं प्रश्न आहे तिथंच राहणार. त्यामुळे हे सोडवण्याचे हे उलटे मार्ग आहेत. त्या मार्गाने येऊन पुन्हा मूळ जागी आपण येणार आणि पुन्हा मूळ प्रश्न तसा राहणार. आपला जरी हा विषय आत्ता नसला तरी हे जे निर्माण झालेले आहे ते ज्या मनातून निर्माण झालं ते कसं निर्माण झालं, तर कशासाठी हे तरी विकार का, तर एकतर जीवन चालावं किंवा अनेकांचे भोग प्रारब्ध आपली शिल्लक आहेत ती पुरी करता यावी म्हणून हे विकार ठेवले. आणि त्याच्या साह्याने मनुष्याचं सगळं प्रारब्ध संपून तो निघतो पुढे. एखाद्याचा राग एखाद्याचा पूर्वीचा आहे शिल्लक, तो त्याचा काढायचा आहे, तर ह्याच्या अंगात राग पाहिजे तेवढा, म्हणून तो त्याला रागाने तेवढं बोलेल आणि ते रागाला राग निघून. आत्ता बोलण्यासारखं काही नाही, पण आत्ता तो रागावलेला आहे. हां ठीक आहे, आत्ता रागावाला काही कारण दिसत नाही, ह्यालाच आपण प्रारब्ध म्हणतो. महाराजांनी तेच सांगितलं, न समजणाऱ्या गोष्टीचं कारण प्रारब्ध. ठीक आहे, मग आता ही न समजता होतंय ना, मग ते प्रारब्ध आहे. मग ते प्रारब्ध व्यक्त करायला किंवा ते काय ते नाहीसं करायला त्याच्याकडे काय आहे, तर त्यांनी त्याच्या बाबतीत चूक केली म्हणून आज ह्यानं त्याच्या बाबतीत चूक केली. हे व्यवहाराने जरी बरोबर नसलं तरी कर्माने ते तसंच होतं. त्याच्या नकळत सुद्धा त्याला चुकीचं प्रायश्चित्त मिळतं. किंवा हा राग आहे तो त्यांनी त्याच्यावर अकारण त्यावेळेला काढलेला आहे म्हणून हा कारण आज नसताना राग त्याला तो काढणं भाग आहे आणि त्यामुळे ते निरस्त होणार. कारण ते प्रारब्ध संपवून टाकायचं आहे. ते संपवल्याशिवाय, ते ऐकून घेतल्याशिवाय आपलं प्रारब्ध संपणार नाही, त्याचं बोलून झाल्याशिवाय संपणार नाही.
त्यामुळे आता त्याला ते दिलं पाहिजे. म्हणजे हे सगळं चालवायला ह्या विकारांची मदत आहे म्हणून ते दिले. आता ते घोटाळा करतायत त्याच्यावर लक्ष ठेवण्याचं काम आहे ते कोणी करायचं हा प्रश्न आहे. म्हणून संकीर्तन आहे. त्या संकीर्तनाने ते लक्ष ठेवीत असतं सारखं याच्यावर, ते त्याला सारखं बजावत असतं. आपलं हे मूळ काम नव्हे, हे आपण भोग प्रारब्ध संपवतोय, आपलं मूळ काम वेगळं आहे. ते राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी. जे समान आहे रामकृष्ण हरी ते मला सारखं आठवत राहावं. म्हणजे कोणाशी असमान वागायची वेळ आली तर हाही रामकृष्ण हरी, ही रामकृष्ण हरी. हां, मग जरा दमानं घेतलं पाहिजे. ठीक आहे, असू दे. त्याचं काय फरक जे दिसत असतील, भेद असतील, विविधता असेल, काय जे असेल त्याच्याकडे बघण्याची मला दृष्टी येते. निदान बघण्या एवढी शांतता तरी चित्ताला राहते. अनेक वेळेला चित्ताला शांतता नाही म्हणूनच गोंधळ जास्त निर्माण होतो. अनेक माणसं गोंधळलेली माणसं प्रश्न सोडवत असतात बघा. रमण म्हणाले त्यांचे स्वतःचे प्रश्न आधी सुटलेत का, तर त्यांनी जगाचे प्रश्न सोडवायचे. ज्याचे स्वतःचे प्रश्न काही नाही आहेत तो एक वेळा जगाचे प्रश्न सोडू शकलो, तोच स्वतः प्रश्नात सापडलेला तो त्यांचे काय प्रश्न सोडवेल. त्याच्याकडे जी अपुरी पद्धत आहे प्रश्न सोडवण्याची ती तो दुसऱ्यांच्या बाबतीत वापरणार, म्हणजे त्यांच्या प्रश्नांचा गोंधळ करून टाकणार. आपलं झालेलंच आहे त्यामुळे ते काही करू नये असं सत्पुरुषांचा सल्ला आहे. तर ते लक्षात घेतलं तर आपल्या जे मूळ आहे त्या चित्ताला या असमतेचं जे वळण लावतं आहे ते जे मन आहे त्याच्यावर आपण सावधानतेनं लक्ष ठेवलं तर हे होईल. काही जे ज्याच्यामुळे असमता निर्माण होते ते जे विकार आहेत, ज्याच्यामुळे संचय होतो, ज्याच्यामुळे प्रतिष्ठेचा प्रश्न येतो, ज्याच्यामध्ये भेदभाव केला जातो, जे काय केलं जातं ते सगळं ज्या मनाने होतं ते विकारग्रस्त आहे. हे लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात येईल की यात काही भेदभाव नाही आहे. मनुष्य तोच आहे, त्याच्या ठिकाणी दिलेली देणगी तीच आहे, तोच राम त्याच्या ठिकाणी अंतरंगात तोच राम आहे जो माझ्या अंतरंगात आहे. तर हे एकदा लक्षात आलं की आपल्या एक लक्षात येईल की जरी विकार ही गोष्ट माणसाला मोठी त्रासदायक आणि साधनेमधली अडचणीची वाटत असली तरी विकार ही आपल्याला समत्व शिकण्याची एक शाळा आहे. कारण तिथेच धडा मिळतो माणसाला. विकारांना सोडणं आणि आवरणं हा जो धडा आहे हा ह्याच शिक्षणात मिळेल. म्हणून ते त्याच कामासाठी दिलेले आहेत. राग दिलेला आहे म्हणून आवरायचं शिक्षण मिळतं. राग नसताच तर आवरायचा प्रश्नच आला नसता. राग आहे म्हणून आवरायचा प्रश्न आहे. मोकळी सोडले आणि आवरूनही ठेवले. ज्या वेळेला त्या मुलाला ते भाजले जे हे समोर दिसतंय आणि निखाऱ्याला ते हात लावणार त्यावेळेला जो रागाचा शब्द लागेल तोच त्याला मागे फिरवू शकेल, नाही तर त्या क्षणी ते भाजणार. हे जर माझं कर्तव्य म्हणून आहे तर त्यावेळेला ओरडणंच काम आहे माझं. त्यावेळेला तेवढा राग हवाच तर तो मागे येईल, नाहीतर तो येणार नाही. तेवढा वेळ नाही आहे मध्ये. बाळ, अरे याला तू हात लावलास, झालं भाजलं तोपर्यंत. आता गरज आहे की नाही आहे. आता त्यातनं ते आपलं काम करण्यासाठी ते वापरलं, पण आता ते बाळा मागं आलं तुमच्या शब्दाने, आता त्याला बदडून काढलं. हे जे हे नाही ते आलं ना बघा. आता कशाला बदडून काढतात त्याला. आता त्याला समजावून सांगा. म्हणजे रागाची पण एक वेळ होती आणि समजावून सांगण्याची पण वेळ होती. ही वेळ लक्षात यायला चित्त आपलं शांत लागतं. नाहीतर ते जे डोक्यात घुसलेलं असतं ते 10 वेळा तुला सांगितलं तरी हेच परत करते की 11 वेळा त्याला मागं ओढून बदडून काढून त्याला पूर्ण ते जे काय आहे सगळं ना हे पुढचं सगळं कार्यक्रम पुन्हा ह्यात मानाचा आहे. ते त्याच्यावरती सावध. त्याला मागे ओढायचा होता तेवढा आवाज काढला, आता त्याला काय करायचं कारण नाही, ते मागे आलेले. आता त्याला समजावून नाही वाटलं तर यांनी काय होतं. तुला मी साधं तापलेलं हे भांडं दाखवतो, त्याला भाजलं जर एवढं भाजत असेल तर त्याच्यावर जे आपण तापलेलं साधं भांडं ठेवलं ते ठेवल्यावर कसं तापतं, ते कसं भाजतं, मग हे हाय एवढं ते म्हणाले कळ. ह्याच्यानंतर ते तिकडे जात नाही. इतपतच त्या रागाची गरज आहे, त्याला बदलण्याची काही गरज नाही. आणि हे लहानपणी नाही, खूप मोठेपणापर्यंत हे चालू असतं. अशा अनेक आगींना माणसं हात घालतात आणि तिथे हे, पण तिथे तेवढ्या पुरता तो आहे, उरलेला तो नाही. उरलेलं पुढे काय असतं, उरलेलं प्रारब्ध असतं. मोठी झाली की नाही की प्रारब्धाची कार्यक्रम सुरू होतो, मग ते त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे ते होईल काय व्हायचं ते. पण हे जे आहे हे शिकण्याची शाळा आहे, एवढं लक्षात ठेवलं तर होईल. आणि हे काम चाललेलं आहे ते हे मूळ जसं भगवंतानी ही सगळं चालवण्यासाठी दिलेलं आहे त्याचे हे घटक आहेत. त्यामुळे ते घटक असणार. घटक असल्याबद्दल आपण असमाधान बाळगायचं काही कारण नाही.
हे सगळं समविषम हे जे चाललंय ते मनाचं काम चाललंय, त्यातल्या विषमाची बाजू सांगितली. विषम आहे ते सगळं देहाच्या सुखासाठी किंवा आपल्या विकारांच्या तृप्तीसाठी आहे. आणि जे सम करू इच्छितं तेही मनच आहे, ते आपणच तयार करायचं आणि सावध राहून सांभाळायचं किंवा काय ते गढूळ होऊन द्यायचं नाही किंवा झालं तर स्वच्छ करायचं, हे जे काम आहे ते सत्संगात होतं. सतसंगत सब सार साधो, ते त्यासाठी आहे की तिथे ते आपोआपच स्वच्छ होतं. तुरटी स्वतःला फिरवावी लागत नाही. रामकृष्ण आहे ती फिरते. समजा आपण नाही म्हटलं काय फरक पडणार आहे मला सांगा. जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी, जय जय राम कृष्ण हरी हरी. हे सत्संगाचं काम आहे की ते आपण नाही म्हटलं तरी आपल्या कानात ते घालतच आहे, होतच आहे की हे खरं आहे, हे समान आहे, हे राहणार आहे, हे सर्वांच्याकडे आहे आणि हेच आनंद देईल. विषमतेचा व्यवहार आहे, तो आनंद देणार नाही, आपल्याला दुःखात नेऊन टाकेल. तर यासाठी आता ही समता वर्तताना त्यांना समता काय अभिप्रेत असेल, त्यांना हे कळत नसेल का मला सांगा. ही जी माणसं होती, आता सत्पुरुष घ्या उदाहरणार्थ मोठेच गुरुदेवांसारखे आहेत, तर आपल्याला माहिती असेल की ते दरवेळेला ह्याला जाताना, अलाहाबादला जाताना नेहमी बरोबर हे घेऊन जात. अलाहाबादला जायच्या वेळेला बरोबर नोकर वर्ग घेऊन जात काही, तर त्यांची ती योग्यता होती. ते तिथं डीन होते, नंतर व्हाईस चान्सलर होते, तर बरोबर त्यांचं इकडून निंबाळून निघताना त्यांचा तो हे ठरे की एवढे लोक बरोबर घ्यायचे. आता एवढे लोक बरोबर घ्यायचे असं नाही आहे की त्यांना काय पगार देणार नाही येते युनिव्हर्सिटी, तो त्यांच्या पगारात त्यांचं पोटपाण्याचं व्यवस्था काय ते पगार त्याचा तो त्या स्वतःच्यात भागवायचे त्यांना, त्यांचं सुद्धा. तर त्यांना जे मिळणार त्यातून ह्या सगळ्या अन्न खर्च काय ते राहणं सगळं म्हणजे त्या सांभाळायचंच आहे थोडक्यात. तर एवढा आता मनुष्य आपल्या पगाराला त्यांच्या झेपेल एवढे 5 घेते 7 घेते, ते ठरलेले जे लोक घ्यायचे ते घ्यायचेत. तर त्यावेळेला त्यांनी एक नाव वाढवलं. त्यांना वागता येतं आणि ते कशाकडे बघून वागतात हे बघण्यासाठी म्हणून ही आठवण झाली की त्यांनी त्याच्यात एका ह्याचं मुलाचं नाव शामू म्हणून मुलगा होता, त्याचं नाव वाढवलं. एक मध्यम वयाचा बाबा, आपल्याला तिथे नोकर वर्ग काही न्यायचा आहे, त्यासाठी तो यायला तयार आहे. तेव्हा त्याच्यावर जरा कुरबुर झाली बाहेर की आपला तिथला खर्च वाढणार. आता गुरुदेव पगार मिळवणार, ते खर्च करणार, पण अर्थात हे बाकीच्यांचंच हे असतं काम. तर ते त्यामुळे ते बाकीचे त्यांचा खर्च वाढेल, मग ते हे होईल, मग ते होईल, मग ते ह्याला बरं ह्याचा काय उपयोग आहे थोडक्यात. म्हणजे हे असं हे मनाचं काम कार्यक्रम की शामू कशाला. आता गुरुदेव सांगतात की शामू असू दे बरोबर. त्यांनी जी यादी काढून आणली माणसांची, त्याच्याखाली त्यांनी शामूचं नाव वाढवलं. ते बाहेर गेल्यानंतर सुरू झाली कुजबूज की ह्याचं नाव कशाला वाटलं, ह्याचा काय उपयोग आहे तिकडे जाऊन, ह्याला एवढा अलाहाबाद सांभाळायचं काय काम आहे, तर हा तसं ह्याचा काय उपयोग नाही. तर गुरुदेव त्यावेळेला काय बोलले नाहीत. नंतर मग ज्या वेळेला कधीतरी जेवणाच्या ह्याच्या निमित्ताने बाहेर यायचे, एकत्र यायचे, सिटिंगच्या वेळेला बसायचे, तर त्यावेळेला त्यांनी सांगितलं की यावेळेला मी शामूला बरोबर यंदा घ्यावा असा विचार आहे. गेले की साधारणपणे 6 महिने तरी मिनिमम, कधी कधी वर्ष सुद्धा, कारण अकॅडमिक इयर प्रमाण, त्यामुळे तिथून येणार त्यावेळेला परत येणार. तर यंदा मी ह्याला बरोबर घेऊन जायचं ठरवलं आहे. मी म्हणले विचार आहे माझा, अंबुराव महाराजांचा शिष्य आहे तो शेवटी, तर तो अनुग्रह अंबुराव महाराजांचा होता. आता ते अंबुराव महाराजांना किती मानत होते ह्याची कल्पना आपल्याला यावी आतून, की त्यांना त्यांचं स्थान काय, की त्यांनी त्या ज्याला अनुग्रह दिलेला आहे तर ते त्यांच्या दृष्टीनं त्याला स्थान केवढं आहे. तर तो अंबुराव महाराजांचा शिष्य आहे आणि तो नेम करतो म्हणले. आता बाकीच्यानी येथून खरं म्हणजे ओळखायला पाहिजे काय ते, आपण त्याचा काय उपयोग नाही जे काय म्हणतोय, तर तसं नाही आहे. तो नेम करतो आणि म्हणले त्याला मी काही हिंदी पदं शिकवलेली आहेत, याची पदावली त्यांचं ते आपल्याला माहिती आहे की पाथवे टू गॉड ह्याची सिरीज आहेत, तर त्याच्यातली त्याला काही पदं दिली आहेत आणि ज्या वेळेला नेमाला बसतो त्यावेळेला ती पदं म्हणायची असतात, तर ते काम फार छान करतो तो आणि त्यामुळे नेम अधिक चांगला होतो. तर त्याचा माझ्या परमार्थाला उपयोग होतो. आता ज्याचा माझ्या परमार्थाला उपयोग होतो त्याच्यावर माझ्या पगारातलं काय गेलं म्हणून काय विचार करायचं कारणच काय. म्हणले किती बरोबर कोणाला काहीही न बोलता ते त्यांचं काय सांगा. आता त्याला त्यांनी कसा जोखला असेल. याला आता एक साधा मनुष्य म्हटलं तर लोकांच्या दृष्टीने विचार केला तर कनिष्ठ आहे, त्याचा काय उपयोग नाही, तो कामाला पण एवढा नाही, अमुक नाही तमुक नाही. पण गुरुदेवांच्या दृष्टीनं तो महत्त्वाचा आहे, तो परमार्थाला उपयोगी पडतो, तो पद म्हणतो, तो अंबुराव महाराजांचा शिष्य. आता हे समान त्यांनी कसं केलं असेल, कोणत्या दृष्टीने केलं असेल, ती दृष्टी आपल्याला यावी. प्रत्येक माणसातलं सुवर्ण, प्रत्येक माणसाचं आज त्यांचं ध्येय काय, माझा परमार्थ त्यामुळे चांगला होतो, माझ्या परमार्थाला त्याचा उपयोग होतो. म्हणजे प्रपंचाला उपयोग होतो. लोक नोकर नेतात ते प्रपंचासाठी, ते नाही, ते परमार्थासाठी नोकर नेत आहेत. आपण फरक लक्षात घेतला तर बरं होईल. आपल्याला नोकर
कामावर लागतात ते सगळे त्याच्यासाठी लागतात. धाडलो अमकं तमकं गांडी घाल, तमकं कर, कपडे धू, हे नाही आहे. याच्यासाठी त्याला बरोबर घेऊन चालले नाही. माझ्या परमार्थाला त्याचा उपयोग होतो म्हणून मी त्याला बरोबर घेऊन जातोय माझ्या पगारातनं. बाकीचे नुसतेच कुजबूज करणार आहेत, त्याचं सोडूनच द्या. पण त्यांनी जी विषमदृष्टी त्यांच्याकडे आहे ती यांच्याकडे नाही. त्यांच्याकडे एक प्रकारची वेगळीच, आता त्यांना शामूची योग्यता, ज्यांना परमार्थाला उपयोग होतो हे कळतं, त्यांना काय त्याची बाकीची लौकिक योग्यतेचा काय तो फरक कळला नसेल का, ज्यावर कुजबूज झाली ती त्यांना कळतंय. तरी सुद्धा त्यांची जी समदृष्टी आहे त्या समदृष्टीमध्ये हे मोडतं की हे समान आहे. हे जे बाकीचे लोक काय 10 बरोबर घेतलेत तसाच हा 11वा आहे, हा परमार्थाला उपयोगी आहे म्हणून घेतला. त्याला कदाचित ट्रंक उचलता येणार नाही. त्यांची त्या काळात ते ट्रंक असं तर ते रेल्वेत चढवायच्या वगैरे, तर त्याला कदाचित ट्रंक उचलता येणार नाही, पण तो पद म्हणतो आणि त्याच्या वेळेला ह्याला नेमाला उपयोग होतो. आता ह्यामध्ये समानता काय कशी आपण जोखणार, ती दृष्टी आपल्याला हातून यावी. ती आली की लक्षात येतं की या प्रत्येक ह्याच्या जगामधल्या गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या पद्धतीनं सम राहता येतं मनाला. आणि सम राहिलं तर आता मला सांगा, ज्याच्या बाबतीत ते सम राहिले त्या श्यामूला किती आनंद झाला असेल की गुरुदेवांच्या बरोबर हे 1 वर्ष तिकडे जाऊन राहायचं. बाळा काही तोशीच नाही, ते म्हणतील तेव्हा नेम अंबरराव महाराज सांगितलेलंच आहे, ते करतातच आहेत. त्यावेळेला ते काम करायचं, काय किरकोळ त्याचं काय असेल ते स्वतःचं आवरायचं, त्यांना काय मदत करायची ते करायची, आणि उरलेला वेळ तिथे त्यांच्या नेमाला ते म्हणतील तेव्हा पद म्हणण्याची वेळ झाली की त्यांची कोण असेल त्यावेळेला पद म्हणायचं, हे त्याचं काम. आता एवढ्यासाठी गुरुदेव आपल्याला अलाहाबादला घेऊन जाणार. मला सांगा, हे आज आपल्याला काही आजही जाणवेल खरं म्हणजे, आजही काही अलाहाबाद जवळ नाही त्या मानाने, पण आज इथून एखाद्याला मुंबईला न्यावं, एखाद्याला परदेशात न्यावं, तसा प्रकार येतो त्या काळातल्या माणसाच्या दृष्टीनं आणि जामूसारख्या माणसाच्या दृष्टीनं. ही केवढी गोष्ट आहे की एखाद्याला स्वतःच्या खर्चाने त्याला परदेशात कशासाठी, परमार्थाला उपयोगी पडतो नेमाला म्हणून. म्हणजे आता आपल्या ठिकाणचे जे काही खरा गुण आहे, जो परमार्थ आहे, जी तळमळ आहे, ती त्यांनी ओळखली, याचं केवढं समाधान द्या असेल. म्हणजे समता समाधान का देते? इथे जो अहंता आडाली असते ती बाकीच्या ना आडाली म्हणून त्यांना तो नको होता. त्यांच्या अहंता आडाली, त्याचा उपयोग नाही, या शरीर कष्ट नाही करत, अमुक नाही करत, तमुक नाही करत, हा फरक आहे. ही समतेचं जर वर्तन झालं तर त्या माणसाला सुख देतं. आणि बाकीच्यांना आता धडा मिळालेला आहे, त्यांनी मनाला स्वतःच्या धडा द्यायचा का नाही, त्यांचं काम आहे. आता ते आपलं काम आहे की आपण अशा तऱ्हेनं करायचं का नाही आणि कशाला स्थान द्यायचं आणि कशाला नाही हे आता आपण ठरवावं. तर एवढं नक्की लक्षात ठेवावं की विषमतेला आपण सुरुवात केली असेल तर विषमता कुठेतरी आपल्या वाट्याला येणार, तर ती त्यात न पडणं. तेव्हा हे समता जी आहे ती, जसं ही विषमता आपल्या सुखासाठी, ह्याच्या सुखासाठी करायला जातं, तसं मनाला समता शिकवली तर समता ही समाधानासाठी काम करते. तर तेवढं आपल्यासमोर सतत असावं. ती कशी आणता येईल, आणखीन त्याचं काय म्हणजे कशा पद्धतीनं ते समतेचा आणखीन उलगडा होऊन आपल्याला ती व्यवहारात येईल, हे तर आपल्या वेळेच्या अभावी आपण आता थांबू आणि पुढच्या वेळेला ते बघू. याला नामच उपयोगी पडतं असं जे म्हणाले, त्याचं कारण काय असेल तर ते एकच असं आहे की जे आपण आता अभंग पाहतो आहोत, ज्या नामानं श्यामलं सुख आहे त्याच नामानं गुरुदेवानं सुख आहे, त्याच नामानं रामकृष्ण हरींना आज इथे इतकी माणसं बसली तर प्रत्येकाला त्याच नामानं सुख आहे. अशी दुसरी वस्तू नाही की ज्यांना असं सुख असू शकेल. आणि जे आत आहे, पाणी प्यायला सुख जाईल, पण हे घेतलेल्याचं सुख आपल्या चित्तात जे बसलेलं आहे आणि जे चित्ताची गढूळपणा त्यांनी कमी केलेला आहे ते पुढे टिकून राहतं. ते जितकं आवृत्ती करेल तितकं टिकेल. तो तर आपल्या हातातली गोष्ट आहे. आता म्हणून नामाचं स्मरण लागे लावून दिले, जप लावून दिले, ते एवढ्यासाठीच दिलेले की हे टिकावं. आज मला कळले, माझ्या लक्षात आले, एक दृष्टिकोन आला, अजून येतील 4 समतेचे, पण ते आले तर ते आपल्याला कायम. म्हणून नाम हे असं इथे त्यांनी म्हटलं आहे, नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे, नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे, तरीच सुख पावावे ही लोकी, तरीच सुख पावावे ही लोकी, नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे, नित्य सुख घ्यावे नामची अनुभवावे,
तरीच सुख पावावे इही लोकी, तरीच सुख पावावे इही लोकी. समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी, समता वर्तावी अहंता खंडावी. होतं काय की हे मी फक्त सुरुवात करून ठेवतो की मोठे मोठे महापुरुष आहेत, हे एवढे सत्पुरुष इथे बसलेले आहेत, त्यांना जगातले भेद किंवा जगातली कमी जास्तपणा, हे आपण जसे अनेक प्रकारचे गोष्टी पाहिल्या, विविधता, हे त्यांना कळत नसेल का आणि त्याचं मूल्य कळत नसेल का? त्यांना ते कळतं आणि तरी सुद्धा ते हे काय करतात ते. आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव सारखाची जीव, मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव, मुंगी आणि राव सारखाची जीव, मुंगी आणि राव. काय वेळेला असं वाटतं की यांना काय आकलं नसेल की मुंगी आणि राव आम्हा सारखाची जीव. हे त्याच्याकडे पाहून त्यांनी कसं ओळखलं असेल ती दृष्टी यावी याच्यासाठी फक्त याचा उल्लेख केला. आता थांबतो. आपलं बरेच दिवस आपण एक नाम घ्यायचं राहिले ते घेऊया. कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, जय जय राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम, राम कृष्ण हरि राम,